Alright, it has started. आम्ही जस्ट एक फिल्म बघून आलो, देव माणूस. It was a very emotional and engaging experience. I feel this has been one of the finest films I've watched in a very long time. Now, ही फिल्म खरं तर नेटफ्लिक्सवर यायला पाहिजे, राईट? आय एम सरप्राइज्ड की याच्याबद्दल लोक पोस्ट का नाही टाकत आहेत. आय हॅव सम डाऊट्स अँड आय गेस वी कॅन एक्सप्लोअर अँड टॉक अबाउट मराठी सिनेमा. तर या डिस्कशनसाठी आपल्याबरोबर आहेत आपले व्हेरी ओन रुपेश सर आणि आदित्य शिंदे शेजारीच बसले आहेत. सो लेट्स स्टार्ट. सो वाय डू यू थिंक मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुष्पा आणि KGF सारखे मूवीज नाही बनत? पुष्पा आणि KGF ॲक्च्युली फारच अयोग्य तुलना आहे आणि सिनेमे म्हणून ते काही वाईट नाहीत, त्या लोकांनी त्याला पसंत केलं आहे. मात्र साऊथ इंडिया आणि आपण महाराष्ट्र असं समाज म्हणूनच फार वेगळे आहोत आणि शेवटी कथा ही त्या समाजातली असते ना, त्या सोसायटीमधनं ती स्टोरी पुढे येते. त्यामुळे आपल्या आणि त्यांच्या स्टोरीज फार वेगळ्या आहेत. साऊथ इंडिया म्हणताना आपण विसरतो त्या 4 वेगळ्या भाषा आहेत ज्यात मल्याळमबरोबर मराठीची थोडीफार तुलना होऊ शकते, कारण आपला चित्रपटही सखोल आणि वास्तववादी आहे. मल्याळममध्ये पण ॲक्च्युली खूप चांगलं काम होतं आहे आजकाल, पण मागची 10 वर्ष बघितली तर मराठीत सकस चित्रपट झालेले आहेत. मात्र जोपर्यंत स्क्रिप्टची गरज नाही आहे तोपर्यंत अननेसेसरी व्हायलन्स आपल्या चित्रपटांमध्ये होत नाही. ती संस्कृती आपली नाही. त्यामुळे आपण वेगळे असल्यामुळे आपल्या कथा थोड्या वेगळ्या आहेत. मात्र आपल्या सोसायटीत ज्या कथा बनतात त्याच्यातून आपल्याकडे काही ॲक्शन फिल्म्स चांगले बनले होत्या. म्हणजे फक्त लढ म्हणा नावाची खूप छान फिल्म येऊन गेली होती. मुळशी पॅटर्न आहे, दगडी चाळ आहे, लय भारी आहे, किंवा अगदीच आता घर बंदूक बिर्याणी नावाचा एक चित्रपट आला होता. मे बी आय थिंक एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाबरोबर ॲक्शन सीन्स करताना लोकांना नाही आवडणार आय गेस. मी कम्प्लिटली अग्री करत नाही या स्टेटमेंटबरोबर. याचं कारण असं आहे की रितेश देशमुख लय भारीमध्ये लोकांना आवडलाच ना ॲक्शन करताना, किंवा अंकुश चौधरीला पण दगडी चाळमध्ये लोकांनी पसंत केलं होतं, किंवा ओम भूतकर मुळशी पॅटर्नमध्ये, किंवा प्रवीण तरडेला बघतो, किंवा नागराज मंजुळेला एकदम वेगळ्याच पद्धतीचं स्लो मोशन ॲक्शनमध्ये घर बंदूक बिर्याणीमध्ये. पीपल लाईक्ड इट ना, पीपल ॲक्सेप्टेड इट. सो डोंट यू थिंक मराठीमध्ये बायोपिक्स थोडे जास्तीच बनतात? जास्त बनतात म्हणजे काय, आमच्याकडे तेवढी थोर लोक होऊन गेली ना महाराष्ट्रात. संत तुकाराम, लोकमान्य टिळक, शाहीर साबळे, वसंतराव देशपांडे, बालगंधर्व, महात्मा फुले, पु ल देशपांडे, ही लोक होऊन गेली ना आपल्याकडे. तर स्पेशली इफ यू सी सुबोध भावे, हे सुबोध भावेंबद्दल फारच आहे ना एक स्टिरियोटाईप बोलणं झालं. पण तुम्ही आता आज देवमाणूस बघितलं ना आपण, त्याच्यामधलाच रोल बघा त्यांचा. किंवा जास्त काय, मागच्या वर्षी हॅशटॅग तदेव लग्नम आला होता. हिंदीमध्ये ते सजनी शिंदे का व्हिडिओ, त्यात पण खूप छान रोल होता. वाळवी बोललो ना आपण आत्ता, किंवा फुगे, कट्यार. तो डायव्हर्स माणूस आहे, तो कलाकार आहे, तो उत्तम नट आहे. आता काही रोल्समध्ये तो माणूस फिट झाला, त्यांनी इतकं छान बायोपिक केलं आहेत म्हणून असं म्हणणं योग्य नाही ना. बट यू ऑल्सो सीन असं देर इज नो बिग सुपरस्टार फ्रॉम द मराठी फिल्म इंडस्ट्री आय गेस. ॲक्च्युली हा क्वेश्चन थोडा डिफरंट वाटतो. मी अग्री करत नाही, कारण की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधीच कोणीच स्टार नव्हतं. इथलचं कंटेंट, इथलचा सिनेमा हाच स्टार आहे. मराठीमध्ये नाटकाची परंपरा आहे. आपले सगळे महत्त्वाचे अभिनेते, नट हे नाट्यसंस्कृतीतून येतात. अत्यंत प्रतिभावान नट आहेत ते. आणि स्टारची गरज असती ना प्रत्येक कंटेंट हिट होण्यासाठी, तर सैराट चित्रपट चाललाच नसता, किंवा मुळशी पॅटर्न चालला त्यावेळेस त्याच्यामध्ये लोकांना माहिती असलेला चेहरा फक्त उपेंद्र लिमयेच होते ना.
इतर कोणतेही चेहरे माहीत नव्हते. म्हणजे ओम भूतकर चला आमचा फेवरेट होता, तो सुखानु फार सुंदर कार्यक्रम करायचा. मुळशी पॅटर्न बघून आम्हीच शॉक झालो होतो की अरे बापरे, व्हेरी व्हेरी फाईन ॲक्टर. मात्र तोपर्यंत तर कोणालाच ती कास्ट एवढी चांगली माहीत नव्हती ना. मराठीतले स्टार वेगळे आहेत. आपल्याकडे उत्तम लेखक आहेत, संगीतकार आहेत, नाटककार आहेत, गायक आहेत, त्यानंतर अभिनेते वेगळे वेगळे आहेत. एक मोठी शृंखला आहे चांगल्या कलेची. त्यातून आपल्याकडे कलाकार पुढे येतात ना. नाहीतर सतीश आळेकर सारखा इतका प्रतिभावान कलाकार मराठीमध्ये याचा आपल्याला भूषण असायला हवं. किंवा विक्रम गोखले, काय जबरदस्त नट होता. हे आपण आपल्या लोकांना मोठं केलं पाहिजे, आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. फरहान अख्तर लिहितो पण, ॲक्टिंग पण करतो, डिरेक्शन पण करतो, किती यंग दिसतो. पण आपला अंकुश चौधरीचं मग का नको म्हणायला आपण. डिरेक्शन पण त्याने केलं आहे, इतका चांगला अभिनेता आहे, या वयात पण किती फिट दिसतो. हे फरक आपण लक्षात घेतले पाहिजेत ना. आपण मल्याळमचं कौतुक करतो, मोहनलाल आणि विक्रम गोखले किंवा मामुटी आणि सचिन खेडकर अशी तुलना करून बघ सरस कोण वाटतंय. कंटेंट ड्रिव्हन काम करणारी लोकं आहेत आपली. काला चित्रपटामध्ये रजनीकांतच्या अगेन्स्ट नाना पाटेकर व्हिलन होते. फ्रेम्स बघ, असं वाटतं ना फ्रेम्समध्ये नाना पाटेकर खाऊन टाकतात रजनीकांतला, असं वाटतं. पंकज त्रिपाठी असेल उत्तम अभिनेता आहे, पण आपल्याकडे गिरीश कुलकर्णी आहे. हिंदीत शबाना आझमी असतील, वा. आपल्याकडे रोहिणी हट्टंगडी आहेत, अनुपम खेर आहेत, तर इथं मोहन जोशी आहेत. कुलभूषण खरबंद आहेत, तर आपल्याकडे दिलीप प्रभावळकर आहे, मोहन आगाशे आहे. तिकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये आदिल हुसेन आहेत. आपल्याकडे अतुल पेठे आहेत, तिलोत्तमा शोम असेल, कोंकणा सेन शर्मा असेल, अरे अमृता सुभाष आहे, मुक्ता बर्वे आहे. आपण आपल्या लोकांचं कौतुक करायला नको का. सर तुम्हाला आठवतं का लास्ट इयर आपण एक मूवी बघितली होती वाळवी आय गेस. त्याच्यानंतर पण आपण एक सिमिलर डिस्कशन केलं होतं. सुबोध भावेंची ना. हो हो, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे, परेश मोकाशी डायरेक्टर. सो लेट्स डिस्कस दिस. आपल्याकडे सुपरस्टार्स नाहीत किंवा आपल्याकडे कमी आहे किंवा चांगले अभिनेते नाही असं नाही आहे. उत्तम डिरेक्टर्स आहेत, ज्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी आहेत, महेश मांजरेकर आहे, परेश मोकाशी, केदार शिंदे, अंकुश चौधरी, द ग्रेट सचिन कुंडलकर, सतीश राजवाडे, किरण यज्ञोपवीत, सचिन गोस्वामी, रवी जाधव, समीर विद्वांस, गजेंद्र अहिरे, नागराज मंजोळे, विजू माने, सुधाकर रेड्डी यंकट्टी, तुला नाळ आवडला होता ना, त्याचे डिरेक्टर आहेत. आदित्य सरपोतदार म्हणजे कोण माहिती आहे का, झोंबिवली देखा था ना, और अभी मुंजा तो डिरेक्टर. अभिजीत पानसे, समृद्धी पोरे, समीर विद्वांस आहे, संजय जाधव आहे, रवी, निखिल महाजन, महेश कोठारे, चिन्मय मांडलेकर, सुमित्रा भावे, सुनील सुकतनकर, सुजय डहाके, उमेश कुलकर्णी, समित कक्कड, अवधूत गुप्ते, क्षितिज पटवर्धन, गिरीश कुलकर्णी, ओम राऊत, चैतन्य तामाने, कोर्ट, वरुण नार्वेकर, निपुण धर्माधिकारी, प्रसाद ओक, हेमंत ढोमे, महेश लिमये, भाऊराव कराडे, मकरंद माने, दिग्पाल लांजेकर आणि असे कित्येक आहेत जे नाव मला आता आठवत नसतील. हे स्टार्स आहेत खरं तर आपले, हे क्रिएटर्स आहेत. साऊथकडे फाद फाजील असेल, चांगली गोष्ट आहे ना. आपल्याकडे उपेंद्र लिमये आहे, चित्रपटच बघ ना तू. मोहन आगाशेंचं नाव आलं म्हणून बघ. अस्तू बघ, दिठी काय चित्रपट आहे, ॲक्सेप्टन्स सुंदर. सौमित्र मात्र तो माणूसच वेगळा आहे. बरं, इतके चांगले चित्रपट आपल्याकडे. किंवा तुकाराम, जितेंद्र जोशी, बापरे. कासव चित्रपट बघ, लालबाग परळ. महेश मांजरेकरांची सर्वोत्तम फिल्म असावी लालबाग परळ. मी काय मॅजिक केली आहे त्या माणसाने. मी किंवा काकस्पर्श, शिक्षणाच्या आईचा घो, नाळ बघ, आजचा दिवस माझा, चंद्रकांत कुलकर्णी, किंवा ध्यानी मनी,
डॉक्टर प्रकाश बाबा आमटे बघताना मी हलून गेलो होतो की अभिनय असं पण काही असू शकतं का, अशी कमाल घडते का. लेथ जोशी बघ, लेथ जोशीमध्ये काय त्या माणसाची पेढा मांडली आहे, किंवा देऊळ, उमेश कुलकर्णीची मॅजिक आहे ती. गोष्ट छोटी डोंगरा एवढी, घाबरीचा पाऊस, ही कला आहे आणि ते प्रेझेंट करणारे कलाकार आहेत. आपण फार भाग्यवान आहोत. याच्यावर लोकांनी बोललं पाहिजे की महाराष्ट्रात किती चांगल्या मूव्हीज बनत आहेत. बरं, सिंघम 3 कोणी लिहिला होता? मराठी लेखक आहे आपला क्षितिज पटवर्धन. काय लिहितो तो माणूस. आसूरमधला विलन कोण? अमेय वाघ. अमर फोटो स्टुडिओ बघ, हलून जाशील तो. तानाजी डिरेक्ट कोणी केला होता? ओम राऊत. हे आपण आपल्या लोकांना मोठं केलं पाहिजे, आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. So let's see if this discussion helps us understand and grow Marathi cinema.